ओम गण गणपतये नमः. हर हर महादेव. संपूर्ण भारतातील प्रिय नागरिक बंधू भगिनींना श्रीयुत गणेश लक्ष्मी अशोक सांडगे यांचा नमस्कार. प्रिय बंधू भगिनींनो, शेअर बाजार गणेश वाणी चॅनलद्वारा सर्व बंधू भगिनींना गुंतवणूक साक्षर करण्याचा माझा हेतू आहे. तरी ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार गुंतवणुकीतून श्रीमंत होण्याची मनापासून इच्छा आहे, शेअर बाजार गुंतवणुकीचे ज्ञान मोफत हवे आहे, अशा बंधू भगिनींनी अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केलेले नसल्यास लगेच करून बेल आयकॉन म्हणजेच घंटीचे बटन दाबावे ही विनंती. प्रिय बंधू भगिनींनो, शेअर बाजार गुंतवणुकीतून आपल्या गुंतवणुकीचे नफ्यात रूपांतरण होण्यासाठी सर्वात पहिली पायरी असते ती म्हणजे उत्तम कंपनीची निवड. परंतु मित्रांनो, आपल्या संपूर्ण शेअर बाजारात सुमारे 5,500 कंपन्या आहेत आणि 5,500 कंपन्या जरी असल्या तरी सर्वच कंपन्या गुंतवणुकीसाठी उत्तम नसतात, तर काही कंपन्या गुंतवणुकीसाठी अयोग्यसुद्धा असतात. परंतु कोणती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे, कोणती अयोग्य आहे व कोणती उत्तम आहे हे ठरवण्यासाठी प्रॉपरली आपल्याला हव्या असलेल्या कंपनीचा प्रॉपरली अभ्यास करणे गरजेचे असते. परंतु तो अभ्यास करण्यासाठी आपल्या सर्वच बंधू भगिनींना वेळ मिळेलच असे नाही. तर ही गरज ओळखूनच मी आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य कंपन्यांचे तसेच आपले बंधू भगिनी ज्या कंपन्यांची नावे कमेंट करतील अशा कंपन्यांच्या अभ्यासाचे क्रमशः व्हिडिओ बनवत आहे. तर त्या व्हिडिओत काय असतं, त्या व्हिडिओत त्या कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे असतात व त्या 6 मुद्द्यांवरून ती कंपनी सध्या गुंतवणुकीसाठी योग्य आहे, अयोग्य आहे की उत्तम आहे व का आहे असा निष्कर्ष असतो. तर मित्रांनो, म्हणजे थोडक्यात काय, तर आपल्या चॅनलवरील एखाद्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ पाहिल्यानंतर सध्या वर्तमान काळात त्या कंपनीत रक्कम गुंतवावी की न गुंतवावी याचा एक आत्मविश्वास आपल्या बंधू भगिनींना निर्माण होतो. तर मित्रांनो, काल मी एक कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ बनवला होता. तर त्यात मी आवाहन केले होते की तुम्हाला हवे असेल त्या कंपनीचे नाव कमेंट करा, मी त्या कंपनीच्या अभ्यासाचा सुद्धा व्हिडिओ बनवीन. त्यानुसार एका बंधूंनी टाटा टेक्नॉलॉजी ह्या कंपनीचे नाव कमेंट केले, त्याबद्दल त्या बंधूंचे अभिनंदन व आभार. तर मित्रांनो, आज आपण टाटा टेक्नॉलॉजी ह्या कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे पाहणार आहोत व या 6 मुद्द्यांवरून सध्या ही कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे, अयोग्य आहे की उत्तम आहे हे ठरवणार आहोत. तरी संपूर्ण व्हिडिओ पहा किंवा ऐका ही विनंती. तर प्रिय बंधू भगिनींनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना 6 मुद्दे पाहण्याच्या अगोदर सर्वात पहिला कॉमन एक मुद्दा पाहणे गरजेचे असते, तो म्हणजे एकूण मार्केटची स्थिती. मित्रांनो, एकूण मार्केटची स्थिती म्हणजे निफ्टी निर्देशांक. मित्रांनो, आपण अभ्यासक्रमात सुद्धा पाहिले की निफ्टी निर्देशांक हा राष्ट्रीय शेअर बाजारातील विविध क्षेत्रातील 50 कंपन्यांच्या किमतींची सरासरी असते. म्हणजेच निफ्टी निर्देशांक हा टॉप 50 कंपन्यांचा निर्देशांक आहे. तर त्यावरून काय होतं, त्यावरून आपल्याला एकूण मार्केटची स्थिती समजते. म्हणजेच काय, तर आज दिनांक मित्रांनो आहे 28 जानेवारी 2026 आणि आज आपला निफ्टी निर्देशांक 25,342 या अंकांवर क्लोज झालेला आहे. परंतु निफ्टी निर्देशांकाची 52वी हाय अंक जर बघितला तर तो होता 26,373. म्हणजे थोडक्यात काय, तर 52वी खायपासून निफ्टी निर्देशांक आज 1031 पॉईंट खाली आहे. म्हणजेच काय, तर निफ्टी निर्देशांक हा 52वी खायपासून आज सुमारे 3.90% खाली आहे. म्हणजे एकूण मार्केट 52वी खायपासून सुमारे 3.90% खाली आहे. तर मित्रांनो, आता आपण टाटा टेक्नॉलॉजी ह्या कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे पाहू. तर मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना सर्वात पहिला मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचे नाव व सेक्टर. तर आज आपण ज्या कंपनीचा अभ्यास करणार आहे त्या कंपनीचे नाव आहे टाटा टेक्नॉलॉजी आणि टाटा टेक्नॉलॉजी ही कंपनी डायव्हर्सिफाईड ह्या सेक्टरमधील आहे. मित्रांनो, टाटा टेक्नॉलॉजी ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या इतर स्पर्धक कंपन्या जर बघितल्या तर त्या आहेत ITC, ग्रासिम, SRF, लिंडे इंडिया, 3 मिलियन इंडिया, तसेच मित्रांनो स्टार हेल्थ, DCM श्रीराम, गुजरात पेट्रो, आदित्य इन्फोटेक, बिर्ला कॉर्पोरेशन. मित्रांनो,
टाटा टेक्नॉलॉजी ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या ह्या स्पर्धक कंपन्या आहेत. तशाच अजूनही भरपूर स्पर्धक कंपन्या आहेत. यापैकी कोणत्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल किंवा आपल्या संपूर्ण शेअर मार्केटमधील कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल तर त्या कंपनीचे नाव कमेंट करा. मी त्या कंपनीच्या अभ्यासाचा सुद्धा व्हिडिओ बनवीन. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना दुसरा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू. करंट व्हॅल्यू म्हणजे काय तर चालू किंमत. मित्रांनो, आज दिनांक आहे 28 जानेवारी 2026 आणि आज टाटा टेक्नॉलॉजी ह्या कंपनीचा एक शेअर्स 660 रुपये 65 पैसे ह्या किमतीला क्लोज झालेला आहे. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना तिसरा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची 52वी हाय व 52वी लो किंमत. मित्रांनो, 52वी हाय 52वी लो म्हणजे काय तर त्या कंपनीचा जो शेअर बाजारात शेअर्स आहे तर त्या शेअरची 52वी म्हणजे सुमारे 13 महिन्यात जास्तीत जास्त किती किंमत झालेली तो असतो 52वी हाय आणि 13 महिन्यात कमीत कमी किती किंमत झालेली तो असतो 52वी लो. तर मित्रांनो, टाटा टेक्नॉलॉजी ह्या कंपनीच्या शेअरची 52वी हाय किंमत जर बघितली तर ती आहे 803 रुपये व 52वी लो किंमत जर बघितली तर ती होती 597 रुपये. मित्रांनो, किमतीच्या बाबतीत असेच 2 वर्ष मागं गेल्यास टाटा टेक्नॉलॉजी ह्या कंपनीचा एक शेअर्स 1161 रुपयाला मिळत होता. मित्रांनो, किमतीच्या बाबतीत असेच 5 वर्ष मागं गेल्यास टाटा टेक्नॉलॉजी ह्या कंपनीचा एक शेअर्स 1200 रुपयाला मिळत होता. परंतु मित्रांनो, आपण इतर कंपनीच्या बाबतीत जशी 2 वर्ष 5 वर्ष 10 वर्ष मागे जातो तसं आपण टाटा टेक्नॉलॉजी ह्या कंपनीच्या शेअरच्या बाबतीत 2 वर्ष मागे जाऊ शकतो, परंतु 5 वर्ष 10 वर्ष मागे जाऊ शकत नाही. कारण की टाटा टेक्नॉलॉजी ही कंपनी आपल्या शेअर बाजारात नोव्हेंबर 2023 ह्या दिवशी लिस्ट झालेली आहे. म्हणजेच ह्या कंपनीचा शेअर्स आपल्या शेअर बाजारात नोव्हेंबर 2023 पासून आलेला आहे. त्यामुळे ह्या कंपनीच्या शेअरची प्राईज आपण फक्त 3 वर्षापर्यंतच मागे जाऊ शकतो. तर मित्रांनो, टाटा टेक्नॉलॉजी ह्या कंपनीचा शेअर्स 3 वर्ष म्हणजे जेव्हा लिस्ट झाला तेव्हा साधारणपणे तो 1200च्या आसपास 1100 ते 1200च्या आसपास होता. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना चौथा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल. मार्केट कॅपिटल म्हणजे काय तर बाजार भांडवल. मित्रांनो, बाजार भांडवल म्हणजे काय तर त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू गुणिले त्या कंपनीचे शेअर बाजारात असलेल्या सर्व शेअरची संख्या. थोडक्यात काय तर त्या कंपनीचे शेअर बाजारात असलेले सर्वच्या सर्व शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यूला जर विकले तर ती किंमत किती होईल, तिला त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल म्हणजेच बाजार भांडवल असे म्हणतात. तर मित्रांनो, टाटा टेक्नॉलॉजी ह्या कंपनीचे आजचे मार्केट कॅपिटल आहे 26,806 करोड रुपये. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना 5वा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीला मागील 5 वर्षात नफा झालेला की तोटा झालेला व तो किती झालेला हे पाहणे. तर मित्रांनो, टाटा टेक्नॉलॉजी ह्या कंपनीचा मागील 5 वर्षाचा नफा तोटा जर बघितला तर 2025 साली ह्या कंपनीला 772 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट म्हणजेच निव्वळ नफा झालेला आहे. 2024 साली 679 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता. 2023 साली 624 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता. 2022 साली 436 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता. 2021 साली 239 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता. तर मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना 6वा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न. शेअर होल्डिंग पॅटर्न म्हणजे काय तर त्या कंपनीचे जे शेअर बाजारात शेअर्स आहेत तर ते कोणत्या कोणत्या घटकाकडे सध्या किती किती टक्के आहेत हे पाहणे. म्हणजेच काय तर सध्या त्या कंपनीचे कोणते कोणते घटक किती किती टक्के मालक आहेत हे पाहणे. तर मित्रांनो, टाटा टेक्नॉलॉजी ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्यात आत्ता सर्वात मोठे गुंतवणूकदार घटक आहेत त्या कंपनीचे प्रमोटर म्हणजेच प्रवर्तक, थोडक्यात त्या कंपनीचे मालक. तर त्यांच्याकडे टाटा टेक्नॉलॉजी ह्या कंपनीचे सुमारे 55.29% शेअर्स आहेत. मित्रांनो, पुढचे मोठे गुंतवणूकदार घटक जर बघितले तर ते आहेत सामान्य जनता म्हणजेच पब्लिक. त्यांच्याकडे टाटा टेक्नॉलॉजी ह्या कंपनीचे सुमारे 27.74% शेअर्स आहेत.
मित्रांनो, पुढचे मोठे गुंतवणूकदार घटक जर बघितले तर ते आहेत FII म्हणजेच फॉरेनर इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर म्हणजेच विदेशी गुंतवणूकदार संस्था. तर त्यांच्याकडे टाटा टेक्नॉलॉजी ह्या कंपनीचे सुमारे 5.52% शेअर्स आहेत. मित्रांनो, पुढचे मोठे गुंतवणूकदार घटक जर बघितले तर ते आहेत DII म्हणजे डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर म्हणजेच घरेलू गुंतवणूकदार संस्था. तर त्यांच्याकडे टाटा टेक्नॉलॉजी ह्या कंपनीचे सुमारे 2.93% शेअर्स आहेत. तर मित्रांनो, आत्ताच आपण टाटा टेक्नॉलॉजी ह्या कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे पाहिले. तर ह्या 6 मुद्द्यांवरून निष्कर्ष काय निघतो? निष्कर्ष क्रमांक 1, मित्रांनो, टाटा टेक्नॉलॉजी ह्या कंपनीला 2021 साली 239 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता. तोच नेट प्रॉफिट बऱ्यापैकी दरवर्षी वाढत 2025 साली 672 करोड रुपये झालेला आहे. परंतु नेट प्रॉफिटच्या दृष्टीने जर बघितलं तर 2024 साली 679 करोड रुपये नेट प्रॉफिट झालेला, तो 2025 साली त्याच्यात वाढ न होता तो कमी झालेला आहे म्हणजे 672 करोड रुपये झालेला आहे. मित्रांनो, लक्षात घ्या, नेट प्रॉफिट कमी होणं म्हणजे एक प्रकारे थोडाफार प्रमाणात त्या कंपनीला तोटा झाल्यासारखेच असते. त्यामुळेच नेट प्रॉफिटनुसार ही कंपनीचा ग्रोथ हा वाढणारा नाही. तर 2024च्या तुलनेत 2025 साली ह्या कंपनीला तोटा म्हणजे त्या प्रमाणात तोटा झालेला आहे. त्यामुळेच ह्या कंपनीचा शेअर्स जो 2 वर्षापूर्वी 1161 रुपयाला मिळत होता, 52 खायमध्ये तो 803 रुपयाला मिळत होता, 52 किलोमध्ये 597 रुपयाला मिळत होता, तोच आत्ता टाटा टेक्नॉलॉजी ह्या कंपनीचा एक शेअर्स 660 रुपये 65 पैशाला मिळत आहे. म्हणजेच काय, तर ह्या कंपनीच्या शेअरमध्ये 52 खायपासून जर बघितलं तर ह्या कंपनी आत्ता तोट्या दिसत आहे. परंतु मित्रांनो, ह्या कंपनीचं नेट प्रॉफिट सतत वाढत नाही. त्यामुळेच ह्या कंपनीचा शेअर्स हा तिथल्या तिथेच घुटमळत आहे म्हणजे त्याच्यात जास्त वाढ दिसत नाही. मित्रांनो, निष्कर्ष क्रमांक 2 काय निघतो की टाटा टेक्नॉलॉजी ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्यात प्रमोटर होल्डिंग हे 55.2%. म्हणजेच काय, तर प्रमोटर होल्डिंगनुसार ही कंपनी सध्या गुंतवणुकीसाठी उत्तम आहे. मित्रांनो, लक्षात घ्या, जी कंपनी शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार गुंतवणुकीसाठी उत्तम असते त्यात प्रमोटर होल्डिंग हे 50% किंवा त्याच्याहून अधिक असते. तर ते टाटा टेक्नॉलॉजी ह्या कंपनीत 55.21% म्हणजेच प्रमोटर होल्डिंगनुसार ही कंपनी सध्या गुंतवणुकीसाठी उत्तम आहे. मित्रांनो, निष्कर्ष क्रमांक 3 काय निघतो की टाटा टेक्नॉलॉजी ह्या कंपनीचा नेट प्रॉफिट म्हणजे दरवर्षी ह्या कंपनीला नेट प्रॉफिट होतो आहे, परंतु त्या नेट प्रॉफिटमध्ये अशी भरघोस अशी वाढ नाही आहे. त्यामुळेच तसेच प्रमोटर होल्डिंगनुसार ही कंपनी गुंतवणुकीसाठी उत्तम आहे, परंतु नेट प्रॉफिटनुसार ही कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे परंतु उत्तम नाही. मित्रांनो, टाटा टेक्नॉलॉजी ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, कमेंट करा. कोणती अडचण किंवा समाधानी असाल तर कमेंट करा. तसेच आपल्या आप्तेष्टांना आपल्या चॅनलवरील सर्व व्हिडिओ सेंड करा ही विनंती. तसेच मित्रांनो, ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार म्हणजे काय हेच माहीत नाही त्यांच्यासाठी आपण शेअर बाजार अभ्यासक्रम ही नवीन प्लेलिस्ट बनवली आहे. त्याचे सुमारे 15 ते 16 व्हिडिओ झालेले आहेत. तर ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार गुंतवणुकीचे म्हणजे शेअर बाजाराचे प्राथमिक ज्ञान हवे असेल तर ती प्लेलिस्टमधील सर्व व्हिडिओ पहा ही विनंती. भारत माता की जय.